आज गेलो होतो पंढरपूरला फिरण्यासाठी आणि भरपूर फिरलो आणि चंद्रभागेला पूर आलाय तो बघितला. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सकाळी उठलो, घड्याळ बघितलं आणि परत झोपलो, परत उठलो, आंघोळ केली आणि नंतर आपल्या श्री लक्ष्मीदास महाराजांचा फोटो आहे आणि आपल्या पांडुरंगाचा फोटो आहे. दोन्ही फोटोंची पूजा केली. दोन्ही फोटोंना गंध फुले वाहिली, गंध लावला आणि नंतर तिथून रोजच्या नियमाप्रमाणे आपल्या गंगापाशी गेलो. गंगाच्या दोन्ही तिन्ही चारी चरणांना गंध लावला आणि गंगाच्या कपाळाला पण गंध लावला आणि गंगाचं घेतलं दर्शन. तिथून आलो घरात आणि नाश्त्याला मी आणि सुनीलने जे आपण मटकी हरभर काय असेल ते सगळे बिजू काटले ते खाल्लं आणि तिथून सुनील म्हणला चल फिरायला जाऊ. मग सुनील, मी आणि चैतन्य पण आज घरी होता. मग पालखी तळावर गेलो, पालखी तळावर बसलो जरा आणि जरा गप्पा रंगल्या आमच्या आणि तिथून ठरलं आज काय घरी जाय म्हणलं, चला बोंबला आहे पंढरपुरी जाऊ, जरा दर्शन वगैरे करून येऊ. मग गेलो पंढरपुरात आणि पहिल्यांदा गेलो नाश्ता करण्यासाठी मार्केट यार्डामध्ये अमरदीप नाश्ता सेंटरला. मग तिथं गेलो तर एक सुद्धा टेबल रिकामा नव्हता. मग जरा बाहेर जाऊन बसलो आणि टेबल रिकामा व्हायची वाट बघितली. नंतर टेबल रिकामा झाला. 5 नंबर टेबलला मी, सुनील, चैतन्य जाऊन बसलो आणि ऑर्डर दिली 3 मिक्सची. पण मिक्स काय तयार नव्हतं, त्यामुळे 3 दालच्या घेतले आणि एक पकोडा भज्याची प्लेट घेतली आणि पकोडा भजी खाल्लं. भारी वाटलं जरा खायला. नाश्ता पण झाला, पोट भरून दालच्या राईस खाल्ला आणि मग नंतर तिथून सगळ्यांचं झालं आणि सगळं सुनीलचं पण झालं. पण सुनीलनं परत मागवली कढी. खायला का म्हणलं जरा लाज. मग तिथून चहाची तलब झाली ती चैतन्याला. मला सुनील काय नग म्हणत होता, नाही बाबा घे म्हणलं चहा. मग सुनीलला चहा घ्यायला लावला. मग तिथं चहा पिलो. मग तिथं लक्षात आलं शुभम आणि संकेत आलीत बाजारला आज मार्केटमध्येच. मग त्यांची गाठ घेण्यासाठी गेलो. गोरे कसा वाकून बघतोय बघा 2 गाड्यांच्या मधून, त्यांचा माल भरायला चालू होता. मग जरा आत जाऊन यावं म्हणलं. आतमध्ये गेलो संकेतची गाठ घेण्यासाठी. संकेत आतल्या साईडला होता. मग संकेत पशी गेलो. मग संकेतनं समोर सामान घेतलेलं होतं. भाऊचं त्याचा हिशोब चालू होता, मोजायला चालू होतं सामान. मग सामान पोत्यात भरू लागलो आणि नंतर मी पण एक पोतं उचललं, जरा मदत करावं म्हणलं आपल्या भावाला. मग सगळं घेतलं बोकांडी वजन आणि तिथून नंतर त्यांना गेला रामराम आणि तिथून निघालो फिरण्यासाठी. मग मी, चैतन्य, सुनील गेलो चंद्रभागेच्या दर्शनाला. मग चंद्रभागेचं रौद्ररूप तयार व्हायला लागलं आहे, कारण चंद्रभागेला आता पूर यायला लागला आहे. मग थोडं पाणी कमी झालं तरी आज मग ते पाणी बघण्यासाठी गेलो होतो. तर आपल्या पुंडलिकरायाचं मंदिर पूर्ण पाण्यामध्ये आहे. मग लांबूनच दर्शन घेतलं पुंडलिकरायाचं आणि तिथून व्ह्यू बघत होतो. आणि हे बघा आपला राम सेतू झाला आहे आपल्या बंधाऱ्याचा. मग ती जरा बघितला आणि तिथून चला म्हणलं मग इस्कॉनला दर्शनाला. मग इस्कॉनला दर्शनाला गेलो. तिथं गाडी पार्क केली गेल्या आणि समोर तिथं बैलजोडीचं एक पुतळा आहे तो बघितला. मग साईडला एक हत्ती आहे, हत्तीचं पण दर्शन घेतलं. एकदम ओरिजिनल वाटतोय हत्ती. पण 1-1:30 वाजले त्यामुळे मंदिर पूर्ण बंद झालं होतं. आमचं काय नशीबच नव्हतं. त्यामुळे म्हणलं चला प्रभुपाद घाटावर तर जाऊ, घाटावरनं बघू जरा पाणी कसं असतंय काय. मग घाटाकडे निघालो. घाटावर पोचलो तर सर्व घाटावरची मंदिरे पाण्याखाली होती आणि तिथं चिल्लारे पण अडकून बसलेली मंदिराला. मग जरा बघितलं, जरा बसलो आणि नंतर पुढं जाऊ म्हणले. मग सुनील, चैतन्य पुढे होत्या, मी मागं होतो. मग ती समोर दिसतं तिकडं चाललेलो आम्ही. मग तिथं गेलो, जरा बसलो, जरा गप्पा मारो म्हणलं तिथं बसून जरा. मग बसलो मी, चैतन्य, सुनील तिकडं एकटाच बसलेला साईडला. काय डिप्रेशनमध्ये काय फोटो काढ म्हणत होता. त्याचा फोटो काढलं. जरा चैतन्याची आजी पडली वाटतं. मग त्यांचा फोन आला होता. चैतन्य होता टेन्शनमध्ये. मग तिथून म्हणलं चला विठ्ठलाच्या दर्शनाला. मग नेली गाडी डायरेक्ट महाद्वारात. मग महाद्वारात पोचलो आणि सुन्या गाडीवरच झोपायला लागले. रातभर बोंबलत हिंडतंय, जागतंय आणि इदळ झोपतंय, गाडीवर झोपायला लागला. मग सुन्याला उठवला. मग दर्शनासाठी गेलो उतरून. आपल्या पांडुरंगाचे लाडके भक्त नामदेव महाराजांचं घेतलं दर्शन. गेल्या श्री संत चोखा महाराजांचं घेतलं. एकदम मनाला बरं वाटलं. मग तिथून आपला संकेत कोले तिथंच आहे विठ्ठल मंदिर समितीत जॉबला. मग तिथं त्याची गाठ घेतली, जरा गप्पा गोष्टी केल्या. मग नंतर घरी येताना आपल्या विटॅमिन सीच्या गोळ्या घेतल्या, ड्रग्स. आणि तिथून येता काही बारकं पोरकं बिल्डिंगमधनं कसं वाकून बघत होतं, भ्या वाट लागली आम्हालाच. मग जरा त्यांच्या घरच्यांना वरडू सांगितलं त्याकडे जरा लक्ष द्या म्हणलं. आमचं सांगायचं काम होतं, आम्ही सांगितलं. मग नंतर तिथून यायचं ठरलं चैतन्याच्या रूमवर, म्हणजे आमच्या स्टुडिओवर.
मग स्टुडिओवर येऊन निवांत झोपायचं ठरलं. मग तिथे येऊन झोपलो, जरा मोबाईल बघितल्यानंतर बाहेर पाऊस आलता. बाहेरचा पाऊस बघितला आणि मग काय म्हणलं, पावसाळा आहे, येतोय पाऊस रोजच्या रोज. मग परत येऊन घरात जाऊन झोपावं म्हणलं. मग गेलो. सुनील पण काय अजून झोपला नव्हता, मोबाईल बघत होता. झोपलो जरा. परत जरा जाग आली, झोप झाली. चैत्य द्यायला लागला शिव्या, सारखं व्हिडिओज काढतो काय म्हणला. म्हणजे दोघं झोपली, मला लागलेल्या भुका यांना म्हणलं चला घरी. मग उठलो आणि निघालो गावाकडं. जिमला जायचं होतं, उशीर झालता. मग घरी आलो आणि काय करावं काय कळलं ना, म्हणलं काय खावं जिमला जायच्या आधी. मग तिथनं आईचा फोन आलता, गवत न्यायला. मग एकाच गाडीवर एकाच कुच्यात सगळं गवत आणलं हे. मग नंतर आलो घरी, बाथरूममध्ये गेलो, जरा हातपाय धुवावं म्हणलं. मग जरा लावला तोंडाला साबण लावून जरा गोरा होईल म्हणलं. मग काय टायमिंग नव्हता बटाटे शिजवायला. मग म्हणलं काय असेल ती खावावं. मग भाजी होती कशाची तर, ती भाजी आणि चपाती खाल्ली आणि आपलं भिजू घातलेलं हे काय म्हणते त्याला, मटकी हरभरा असते ते भिजू घातलेलं खाल्लं आणि निघालो जिमला. मी, संकू आणि सुन्या आणि बाकीची पण येणार होती मागणं. मग जिममध्ये पोचलो आम्ही. जिममध्ये पोचल्या राऊत सरांची घेतली भेट. मग म्हणलं आपलं वजन तर किती आहे बघावं. मग बघतो तर काय 52.87. आणि जसं जिमला जातो तसं माझं वजन 48 ते 53-54 वरच आहे बरं का. आता जरा वाढवावं म्हणतोय, जरा काय तर गोल ठेवा. 90 दिवसात आपल्याला अजून 15 किलो वजन वाढवायचं डोक्यात आहे सध्या, आणि हे टार्गेट पूर्णच करणार. मग केला वॉर्मअप चालू, वॉर्मअप झाला आणि नंतर आज होता ट्रायसेप डे. मग ट्रायसेप डे निमित्त मग डबल बार मारायचं चालू होतं. डबल बार घेतलं मारून. नंतर बारचा वर्कआउट चालू केला पहिल्यांदा. मग घेतलं वन हँड मारून घेऊन. आणि कसं आहे मित्रांनो, प्रत्येक व्हेरिएशनचे 6 सेट आणि त्यातले 3-3 सेट असं मारतोय. मग आणि सिंगल मसलच चालू आहे सध्या. मग ही सगळी मित्रमंडळी आली होती, सर्वांचा वर्कआउट, सगळ्यांचा ट्रायसेपच चालू होता. मग सर्वांनी ट्रायसेप घेतलेला. गर्दी भरपूर होती जिममध्ये, तसंच मारायला चालू होतं. मग वन हँड माझं मारायला चालू होतं. वन हँड मारून घेतलं आणि परत मग संकेतनं घेतलं जॉईंट. आणि संकेत कसा मारतोय बघा, कसा आहे त्याला बरं आधी प्रॅक्टिस आहे, त्यानं पण मारलं आधी. आणि आपलाही चैतन्याचा बार चालू होता मारायचा, जरा उशीर आलता. मग जरा आपली बाटली दिसली, मग गायला पाणी प्यावं म्हणलं. मधून वर्कआउट करताना पाणी प्यायचं असते. मग जरा पाणी पिलो आणि तिथंच साईडला बाटली ठेवली, परत घ्यायची म्हणलं. मग केबल मारायला चालू केली आणि केबलचे मारले 3 सेट 15-15चे. मग समोर मारली केबल आणि नंतर शेवटचं सेटला मारली किक. संकेतला जरा जमत नव्हतं, लक्षात नव्हत्या. संकेतला जरा सांगितलं कसं मारायचं काय. मग तिथून 5-25 जरा झाल्यावर डायमंड डिप्स मारल्या. डायमंड डिप्स मारून जरा भारी वाटलं. ट्रायसेपला पंप भारी आला होता. मग टी शर्ट काढून बघावं तर म्हणलं बॉडी कंडिशन कशी सध्या. मग टी शर्ट काढला, आरशात जे बघितलं राव, एक नंबर भारी वाटलं बरं का शरीर. आणि कसं आहे मित्रांनो, जिममध्ये टी शर्ट काढायला काय लाजायचं नाही. काय जिममध्ये सगळे आपली मित्रमंडळी जाईल, काय लाजायचं आहे. आणि त्यात व्हिडिओ टाकायला पण आपण लाजत नाही. मग जरा फ्लेक्स करून बघितलं, जरा अभिमान वाटला बरं का. अजून बॉडी काय, वारीला गेलो तो 15 दिवस, पण वारीत काय काच काढून खाया प्यायला होतं, त्यामुळे काय अडचण नव्हती. बावडी आपली हाय अशी सध्या, काय कमी जास्त झाली नाही. आपण सध्या ब्रह्मचर्य मोडमध्ये बरं का. आपल्याला नाद कशाचा नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे जरा सगळं टिकून आहे बरं का. मग अजून ग्रोथ करायची आपल्याला, एवढ्यावरच नाही थांबायचं. मग जाता जाता स्ट्रेच करून घेतले, सगळं झालं. आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो आहे, दर्शन घेतलं. बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि निघाले सर्व मंडळी घराकडं. मी आणि आपला संकेत कोले दोघंजण मिळून निघालो होतो गाडीवर. मग संकेतचे माझ्या झाल्या गप्पा गोष्टी, जरा गप्पा मारत मारत आलो घरी. आणि घरी स्वयंपाक तयार होता. मग भेंडी, चपाती आणि आपलं मटकी हरभरा ही प्रत्येक टायमाला आपण खातो. आणि कसं आहे, प्रत्येक टायमाला खायचं जरा कसं पचतंय पण. आणि नंतर मग भात घेतला, पोट फुल्ल भरलेलं, तरी पण भात, तूप आणि साखर काटून हाणलं. जरा कसं आहे, आपल्याला 90 दिवसात 12 ते 15 किलो वजन गेन करायचं आहे. आणि आपलं तेवढं टार्गेट आहे, ती आपण पूर्ण करणारच आहे. मग व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खाल्ल्या जरा.
कसं आहे, खावं लागतं जरा, काय लोकांनी सांगितलेलं असतंय. मग ही गोळी खाल्ली आणि नंतर आपलं टाकलं हातरून. आणि कसं आहे, संध्याकाळचं बोंबलत हिंडायचं जरा बंद केलं, आता जिम बिम चालू केली, लवकर झोपायचं ठरवलंय. मग संध्याकाळी निवांत झोपलो. धन्यवाद.